समर्थ रामदास स्वामी हे एक महान सत्पुरुष आहेत. ही गोष्ट मौनी महाराजांच्या शिष्यांच्या कानांवर गेली होती. समर्थ कृष्णा नदीवर रोज सकाळी स्नानास येतात, ही गोष्टही त्यांनी ऐकली होती. तेव्हा रामदास स्वामींना एकदा समक्ष पाहण्यास जावे असे त्या शिष्यमंडळींना वाटले. त्याप्रमाणे एके दिवशी सकाळीच मौनी महाराजांची शिष्यमंडळी कृष्णेच्या काठावर आली. त्यांच्यापूर्वीच समर्थ तेथे आलेले होते. ते नदीत स्नान करीत होते. कृष्णा नदीमध्ये स्नान करीत असलेली एक दाढी जटाधारी तेजपुंज व्यक्ती त्या शिष्यांना दिसली व हेच ते समर्थ रामदास स्वामी आहेत असे त्यांनी ताबडतोब ताडले. नदीकाठी समर्थांचीही काही शिष्यमंडळी होतीच. मौनी महाराजांची शिष्यमंडळी तेथे आलेली समर्थांच्या ध्यानात आली. त्यांच्या मनात आपल्याबद्दल संदेह आहे ही गोष्ट समर्थांनी ओळखली. आता त्यांची गंमत करावी असे समर्थांनी ठरवले. स्नान करता करता ते एकदम ओरडले, अरे कल्याणा, अरे बाबांनो, लवकर या रे, लवकर या रे कोणीतरी, भुकेने जीव कसा कासावीस झाला आहे. काहीतरी खायला घेऊन या लवकर कोणीतरी, धावा रे धावा. बाहेर काठावर कल्याण होताच. त्याला हे सर्व विपरीतच वाटले. स्नान करता करता आपल्या महाराजांना इतकी भूक आणि सगळं अनेक उरकण्याआधीच महाराज खाणार. पण यात महाराजांचा काही निराळा हेतू असेल हेही त्याच्या मनात आले आणि त्याची धावपळ सुरू झाली. एवढ्या सकाळीच कोठे काय मिळणार हे त्याच्या मनात आले. पण महाराजांनी ओरडण्याचा सपाटा लावला होता. शेवटी जवळच्याच एका घरात व त्याने मागणी केली. तेव्हा ती बाई ओरडली, अरे सकाळच्या पारीच इथं काय आहे? कालच्या शिळ्या भाकरीचे 2 तुकडे आहेत, ते घेऊन जा. कल्याणाला आता विचार करायला वेळ नव्हता. त्याने ते तुकडे घेतले व तो धावतच नदीकडे गेला. त्याने ते तुकडे महाराजांना दिले. महाराजांनी काही विचार न करता ते तुकडे कल्याणाच्या हातून ओढून घेतले व एखाद्या अधाशाप्रमाणे बकाबका तोंडात कोंबले. ते तुकडे शिळे असल्याने त्यांच्या घशात शिरेनात. हा सारा प्रकार तेथे असलेले मौनी महाराजांचे शिष्य पाहत होते. त्यांना वाटले, हे कसले साधू महाराज. अर्ध्या स्नानातच ते समर्थांचे खाणे आणि ती सुद्धा शिळी भाकरी. सगळं अजबच, ढोंगच दिसतं आहे सगळं. पण तेवढ्यात समर्थ पुन्हा ओरडू लागले, अरे बाबा कल्याणा, ही शिळी भाकरी घशाखाली जात नाही रे, घशात अडकणार ही. अरे तो तुंबा भरून दूध घेऊन या आधी, मोठी कठीण अवस्था झाली आहे माझी. त्यावर कल्याण म्हणाला, महाराज आता यावेळी इतक्या लवकर दूध कोठून मिळणार? महाराज म्हणाले, अरे तू जा आधी, वेळ नको घालवू. पलीकडे त्या झाडाखाली ती गाय निजलेली आहे, तिचे दूध काढून आण, देईल तुला ती दूध. कल्याणाने तुंबा घेतला व समर्थांनी बोट दाखविले तिकडे तो पळत सुटला. खरोखरीच एका झाडाखाली एक गाय झोपलेली त्याला दिसली. पण झोपलेली कसली? जवळ जाऊन पाहतो तर ती गाय झोपलेली नसून जवळजवळ मेलेलीच होती. त्या गायी शेजारीच तिची मालकीण डोके धरून खिन्न होऊन बसली होती. मालक आदल्या रात्री परगावी गेलेले होते. गाय नाठाळ असल्यामुळे तिच्याकडे लक्ष ठेवण्यास तिला बजावून गेले होते. रात्रभर गोठ्यात असलेली ती गाय पहाटेच दावे तोडून गोठ्यातून निसटली. मालकिनीला कळताच ती गायीमागे धावतच निघाली. पण गाय जी चौखूर धावत सुटली त्या बाईला ती थोडीच आटोपणार. पण पुढे एका दरडीवरून पाय घसरून ती गाय खाली कोसळली आणि जायबंदी झाली. पण तशी खुरडत पुढे निघाली आणि त्या झाडाखाली जाऊन ती आडवी पडली. ती तेथेच पडून राहिली. मेलेली गाय पाहण्यास तेथे काही पोरेटोरे जमलेली होती आणि ती मालकीन तेथे चिंतामग्न होऊन बसलेली होती. तेवढ्यात समर्थांचा शिष्य कल्याण तेथे तुंबा घेऊन धावतच आला. पण ते तेथील दृश्य पाहून तो घाबरला. मौनी महाराजांच्या शिष्यमंडळींना कल्याणची धावपळ दिसली. तेही त्याच्या मागोमाग गेले व तेथील दृश्य पाहून त्यांनाही वाईट वाटले. तेथे लोकांची गर्दी झाली. कल्याण म्हणाला, बाई, मी दुधाच्या आशेने आलो होतो. त्यावर बाई अश्रुढाळीत म्हणाली, अरे माझ्या बाबा, आता दूध काय देणार ती? सोन्यासारखी माझी गाय पण गेली रे गेली असे म्हणून ती धाय धाय रडू लागली. पण कल्याण पुढे झाला. त्याने समर्थांचे चिंतन केले. तो त्या गायीजवळ गेला. त्याने तिच्या अंगावरून तोंडावरून प्रेमाने हात फिरवला. तो म्हणाला, गोमाते, माऊली, उठ बाई, आपल्या महाराजांना दूध हवं आहे. त्यांचे प्राण तिकडे कासावीस झाले आहेत. देणार ना थोडं दूध? आणि काय आश्चर्य,
त्या गायीची हालचाल सुरू झाली. हळूहळू ती उठून उभी राहिली. मालकिनीच्या डोळ्यात आता दुःखाश्रूंची जागा आनंदाश्रूंनी घेतली. भोवताली जमलेली मंडळी आश्चर्यचकित झाली. कल्याणाने त्या गायीचे भराभर तुंबा भरून दूध काढले. समर्थांच्या एका शिष्याचे सामर्थ्य मौनी महाराजांच्या शिष्यमंडळींनी तसेच तेथे जमलेल्या सर्व मंडळींनी पाहिले. त्यावरून समर्थांची योग्यता त्यांना कळून आली. धार काढून होताच गाय पुन्हा तेथे गतप्राण होऊन पडली. तुंबाभर दूध घेऊन कल्याण धावतच महाराजांकडे गेला. त्याच्या मागोमाग ती गर्दीही तिकडे गेली. ते दूध समर्थांनी घटाघट पिऊन टाकले. नदीत बुडी मारून काठावर येताच गायीच्या मालकिनीने समर्थांचे पाय धरले. ती म्हणाली, महाराज, माझी सोन्यासारखी गाय गेली हो. आमचं पोटाचं साधन गेलं हो. आता धन्य आल्यावर काय सांगू. आणि त्या बाईने हंबरडा फोडला. समर्थांना त्या बाईची अवस्था पाहून गहिवरून आले. जा कल्याणा, आता तुला दुसरं काम सांगतो. तू त्या गाईचं दूध काढलंस ना, तिला घेऊन ये. त्याप्रमाणे कल्याण पुन्हा त्या गायीकडे गेला. पुन्हा त्याने त्या गायीच्या अंगावरून हात फिरवला. कल्याण म्हणाला, चल माये, तुला महाराज बोलावित आहेत. त्याचबरोबर ती गाय उठली व हमरत हमरत समर्थांकडे धावतच गेली. हा चमत्कार सर्व लोक पाहत होते. गाय जवळजवळ आल्यावर समर्थांनी तिच्या अंगावरून पुन्हा एकदा प्रेमभावाने हात फिरवला. स्वतः तिचे तुंबा भरून दूध काढले आणि सर्व लोकांना प्रसाद म्हणून ते दूध दिले. त्या बाईला आपली गाय परत मिळाल्यामुळे अत्यानंद झाला. एका मेलेल्या गायीला बरे करण्याचे हे समर्थांचे सामर्थ्य मौनी महाराजांच्या शिष्यमंडळींना आपोआपच दिसून आले.